रेशन धान्य दुकानदारांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे। कोल्हापुरातही रेशन दुकानदारांचा संप सुरू आहे। संपामुळे कोल्हापुरातील रेशन वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे। रेशन दुकानामध्ये 900 टनहून अधिक धान्य साठा पडून आहे। 2G ऐवजी 4G पॉश मशीनसह आपल्या अन्य वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी बेमुदत संप आहे तो पुकारलेला आहे आणि त्यामुळे राज्यभरातील रेशन व्यवस्था आहे ती ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 1,500हून अधिक रेशन दुकानांमधलं जवळपास 900 टनाहून अधिकचं धान्य वितरण जे आहे ते ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मी आता आहे कोल्हापूर शहरातील एका रेशन दुकानामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। जानेवारी महिन्याचं जे काही धान्य आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। मात्र आज संपाचा तिसरा दिवस आहे आणि गेल्या 3 दिवसापासून हे वितरण जे आहे ते थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पाम तेलाऐवजी इतर तेल द्यावं, त्याचबरोबर अन्य मागण्या देखील या सगळ्या रेशन धान्य दुकानदारांनी केलेल्या आहेत। वारंवार या मागण्यांसाठी आंदोलनं देखील झाली, मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्यामुळं आता कुठेतरी आक्रमक पवित्रा या सगळ्या राज्यभरातील रेशन धान्य दुकानदारांनी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता बेमुदत संपाला सुरुवात केलेली आहे आणि आज संपाचा तिसरा दिवस आहे आणि कोल्हापुरातील सगळी रेशन व्यवस्था देखील आता या सगळ्या संपामुळे ठप्प झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।